पुन्हा घोड्यावर पैसे लावणं. बघूया आता 6 चेंडू 7 धावा. आनंद करेल का अर्धशतक पुरं? आणि आनंदने जर हाफ सेंचुरी केली, अर्धशतक केलं, तर आनंदला मिळेल काय? काय 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 आनंदला मिळतील लाख लाख धन्यवाद त्यांच्या टीमकडनं. पण आनंदची खेळी हा मोठा संघ आहे. गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम हा काही साधा संघ नाहीये. ठाण्यातली टॉपची टीम मानली जाते. पण आज बाजूचा शेजारील संघ व्हाईट टायगर दहारतोय, डरकाळ्या फोडतोय. सफेद शेर कहते हुए शेर अब भी टाइगर अभी जिंदा है. 6 चेंडू 7 धावा. ब्युटी. आणि आला प्रितेश जोशी, या संघाचा तारणहार, संकटमोचक, ठाणे जिल्ह्यामधला पहिला शतकवीर. 27 चेंडू मध्ये शतक ठोकणारा तो हाच खेळाडू प्रितेश जोशी. याच्या नावाचं वादळ आहे. 5 चेंडू 7 धावा. ताबडतोब काहीतरी कुजबूज झाली पंचांबरोबर. अमोल विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये कर्णधार प्रितेश जोशी. ऑफ ब्रेक लेग ब्रेक कधी करू शकतो? आपटलाय चेंडूला, उजेडीच्या बाहेर ठेवलाय. पंचांनी सांगितलंय परत टाका चेंडू. चेंडू आहे वाईड, बॉल आहे वाईड. आता 5 चेंडू 6 धावा. समीकरण अजूनही 1 वरती. 5-6 काय मॅच आहे. 5-6 वाईट दिला ना, नाही दिला दुसरा वाईट नाही तो दुसरा शफल झाला तर नाही. ओके शफल झाला तर नाही. 4-6 चा सामना. हा ब्युटी. प्रितेश जोशी नाव आहे माझं. बॉलिंग एंडला विकेट रनआउटच्या रूपात. लॉंग म्हणजे विकेट कीपर मागे आहे, त्यामुळे रनआउटची विकेट काउंट केली जाईल. करेक्ट. नियम वेगळे. ओके, निर्णय दिला गेलाय. थँक्यू फॉर युअर सपोर्ट. आता किती चेंडू गेले धावा ते आपण बघूया समीकरण. 3 चेंडू 6 धावा. 3-6. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नॉर्थ एंडला कोण उभा आहे? आनंद. आता आनंद स्वतःहून स्ट्राईकला गेलाय. त्याला स्ट्राईक पाहिजे होता आणि स्ट्राईक साठीच भांडण आहेत. आनंदच्या एका बॅटला म्हणजे चांगला बॉल लागला मध्ये तर हा पाठवणार. कारण आतापर्यंत 9 चौकार 1 षटकार ठोकून 46 धावांवर उभा आहे. त्याला पाहिजे 4 धावा अर्धशतकाला, तर टीमला पाहिजे 6 धावा विजयी लक्ष्य गाठायला. काय मॅच आहे. पण प्रितेश जोशीचं कौतुक करावं लागेल. हा मैं हूं ना. प्रितेश जोशीने बॉल हातात घेतला. अष्टपैलू खेळाडू, एक दिग्गज खेळाडूच्या भूमिकेमध्ये स्टार प्लेअर आहे. आयकॉन मानलं जातं आजकाल क्रिकेटमध्ये याला. आनंद विरुद्ध प्रितेश जोशी ही मॅच फार महत्वाची आहे. आता दोन्ही टॉप क्लास प्लेअर. कोण कोणावर पडेल भारी, लय भारी, बघूया. हा हवेत आहे, गॅप मध्ये आहे का? झेल आहे. विकेट डाऊन. आणि इथे मॅच मध्ये परत आले गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम. क्या बात है. आता 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. आनंद स्वतःला आवरू शकला नाही, रोखू शकला नाही. पायातला चेंडू हवेत खेळला. लूज शॉट चांगला टिपला तिकडे डीप मिड विकेटला. घेतला झेल. बॅट्समन होतो फेल. आता 2 चेंडू 6 धावा.
एक मोठा फटका, एक बिग हिट, 6 धावा कधी येऊ शकतात, काही घडू शकतं. जेवढा ऊन तापलंय तेवढा सामनाही गरम झालाय. युवासेना चषक चा बेस्ट मॅच संघर्ष सुरू आहे. पण प्रितेश जोशीचं कौतुक केलं पाहिजे. 6 चेंडू 7 धावा असताना बॉल हातात घेतलाय. 2 चेंडू 6 धावांवर सामना आणून ठेवलाय. आघाडीच्या फलंदाजाला माघारी धाडला आनंदला. आता नवीन बॅटर मैदानात. अनिकेत धाव वाईड आहे, उपच बाहेर वळलाय. आणि सन्माननीय आमच्या ठाण्याचे टॉप क्रिकेटर्स, रेल्वे रणजी खेळत ते व्यंकट मुदलियार, टेनिस आणि रणजी क्रिकेट मधलं सर्वात मोठं नाव, कोपरीचं सर्वात मोठं नाव व्यंकटजी मुदलियार, ज्यांचं स्वतःचं आता शॉपी आहे. दरम्यान हा चेंडू क्लासिकल डिलिव्हरी, हा उजेडच्या बाहेर ठेवलाय. फलंदाजाला जाणून बुजून खेळण्यास भाग पाडलाय. आवाक्याच्या बाहेर ठेवला, रनरच्या बाहेर ठेवलाय. का टॉप क्लास गोलंदाजी. प्रितेश जोशी, नाव माझं प्रितेश आहे, अनुभव माझ्या गाठीशी आहे, माझ्याशी तुमची गाठ आहे, सांगतोय. फुकट माणूस नाव मोठा होत नाही. 1 चेंडू 5 धावा, कर्तृत्व करावं लागतं, संधी बनवायला लागते. परिस्थिती कशी असो तुम्ही उभं राहावं लागतं. वादळ किती हो, तुमचं मूळ घट्ट असावं लागतं. काय बॉलिंग केली आहे. 6-7 ची मॅच, 9 विकेट हातामध्ये, तरी आणली 1 चेंडू 5 धावा. आता तुम्हाला करावा लागेल धावा धावा का, कारण 1 चेंडू 6 धावा, अजूनही मॅच गेली नाहीये. व्हाईट टायगरला एकच मोठा फटका खेळायचा आहे, तो पण हवेत खेळायचा आहे. जमिनीवर खेळला, मॅच दूर, दिल्ली दूर, लक्ष दूर. काय मॅच काढली. प्रितेश जोशी 6 चेंडू 6 धावाची मॅच डिफेंड करणं, वाचवणं, लास्ट बॉल. मॅच प्रितेश जोशीने आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. लास्ट बॉल आलाय, डॉट, निर्धाव, आणि इथे गावदेवीने केले चमत्कार. गावदेवी स्पोर्ट्स क्लब बाळकोम इन सेकंड राऊंड. आणि आताच व्यासपीठावर सन्माननीय लेजंडरी क्रिकेटर व्यंकटजी मुदलियार यांचं स्वागत आयोजक सिद्धेशजी अभंगे यांच्यातर्फे करण्यात येत आहे. वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर इन ठाणे region.